इस्लामपूर साईनगर येथील हनीफाबी मदनसाब मुल्ला या शेतमजूर महिलेच्या खून प्रकरणी मुवाज इलाही मुलानी याला इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले। चैनी व ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादासाठी पैसे लागणार असल्याने त्यांनी खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मृत मुल्ला यांच्या अंगावरील लुटलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले। अत्यंत क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले। हनीफाबी मदनसाब मुल्ला शेतमजुरी करत होत्या। मंगळवारी सकाळी 9च्या सुमारास हनीफाबी मुल्ला यांच्या ओळखीचा असणारा मुवाज मुलानी त्यांच्या घरी आला। कापूरवाडी येथे शेतातील काम करत आहे असं त्याने सांगितलं। हनीफाबी या मुवाजसह काम पाहण्यासाठी कापूरवाडी येथील ओढापात्रापाशी निर्जन स्थळी पायी चालत गेल्या। यावेळी हनीफाबी यांच्या पाठीमागून त्यांच्या डोक्यात व तोंडावर दगडाने जबर मारहाण केली। या मारहाणीत हनीफाबी यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या अंगावरील सोने काढून घेऊन मुवाज घटनास्थळावरून पसार झाला। परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली। इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मुल्ला यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात आणला। कापूरवाडी येथील ओढापात्र परिसरात रात्रभर शोध मोहीम राबवली, परंतु खुनाच्या अनुषंगाने कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही। गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता मुवाज मुलानी यांनी खून केल्याची माहिती मिळाली। संशयित आरोपी मुवाज मुलानी या ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता त्याने खून केल्याची कबुली दिली। दरम्यान आरोपी मुवाज मुलानी याच्या वडिलांच्या 6 महिन्यांपूर्वी मृत्यू झालाय। त्याची घरची परिस्थिती बेताचीच आहे। आई रोजंदारी करून कुटुंबाची उपजीविका करते। मुवाजला ऑनलाईन गेम खेळण्याचा नाद आहे। ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे लागणार होते। मृत मुल्ला यांच्या गळ्यातील दागिने विकून त्याचे पैसे गेमसाठी वापरण्यासाठी त्यांनी खून केल्याचं समोर आलंय।